नको नको मना गुंतू माया जाळे, नको गुंतू माया जाळे, नको मना गुंतू माया जाळे, नको मना गुंतू माया जाळे. नको नको मना गुंतू माया जाळे, नको मना गुंतू माया जाळे, नको मना गुंतू माया जाळे, नको मना गुंतू माया गोरख महाराज वायभट आणि भक्तिपरायण नारद महाराज गुंतू माया
तिचा चौधरी आणि कसोय रे भली भली काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या दोन तत्प्रविश्य मम वाच विमां प्रसुप्तां संजीवयत्य खिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंशहृदय श्रवणात्मगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने विठ्ठला विठ्ठला नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळे ग्रासावया काळाची हेवरी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पेशवेसाठी निवडले अभंग विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार कडव्याचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मनाशी बोलतात. महाराजांच्या अभंगातून आपल्या मनाशी हितगुज करतात आणि मनाला बोलत असताना मनाला जरा खडसोचात सुद्धा मनाला बोलत असताना मनावर कधी कधी असे मायाळकी दाखवतात प्रेमानेही बोलतात. पण आजच्या अभंगात तुकाराम महाराज मनाला बोलत असताना खूप खडसावून मनाशी बातचीत करतात. तसं वास्तविक पाहता मनाला बोलणं ही लक्षण शहाण्याचे गाव. एखादा माणूस जर असा वाटाने चलत असला किंवा एकटाच बसला जर एकटाच बोलत असेल ना मोठ्याने एकटाच बोलत असेल किंवा वगैरे वगैरे आपण त्याला व्यवहारामध्ये काय म्हणतो. जर एकटा बोलत असेल माणूस तर त्याला काय म्हणतो. वेडा म्हणतो मनोरुग्ण म्हणतो. आता तुकाराम महाराज बी आज मनाला बोलतात. मग तुकाराम महाराज वेडे आहेत का मनोरुग्ण आहेत सांगा बरं आता कसं करायचं. मनाला बोलत असताना सुद्धा महत्वाचं बोलतायत महाराज. बरं मनालाच का बोलतात त्याचे कारण असं आहे की या मृत्यू लोकामध्ये मुक्ती आणि बंधन या दोन्ही कारणाला मन आहे म्हणून महाराज मनाशी बोलतात. म्हणून या दोन्ही गोष्टी जर कुणाच्या हातात असतील तर मनाच्या हातात आहे. आपल्याला बंधनात टाकायचंय का आपल्याला मुक्ती प्रदान करायची. आपल्याला भगवंताची भेट करून द्यायची का आपल्या जीवनाची अधोगती करायची. ऊर्ध्वगती अधोगती ह्या दोन्ही गोष्टी फक्त मनाच्या हातात आहे.
मोक्ष असेल किंवा नरक असेल, या दोन्ही गोष्टी भगवंता ह्या मनाच्याच हातात आहेत. हो, आपलं चांगलं करायचे की वाईट करायचे सुद्धा मनाच्या हातात आहेत. म्हणून महाराज मनाला बोलतात विठाला. म्हणून मनाला बोलतात. बरं, आपल्या अभंगावर काही बोलण्यापूर्वी खूप मस्त अभंग आहे. या कार्यक्रमाचं औचित्य आज आपण सगळे एकत्रित का आलो आपल्या सगळ्याला माहित आहे. कैलासवासी स्वर्गवासी सर्जेराव आबा विश्वनाथ दास आज यांचं हे प्रथम वर्षात आहे. आणि या दास परिवारावरती सगळेच प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक आपटिष्ट परिवार सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आता हे अनहोनी घटना या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर ज्याचं सगळ्यांचंच अशा प्रकार मृत्यू लोक सोडून जावं लागतं. अहो, आपण तर माणसं आहे, तो महाराज देवाला सुद्धा जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. आपल्यासारखे ते किती. म्हणून हा नियम या सृष्टीचा, ह्याला मृत्यू लोक म्हणतात. आणि आबांचं हे पहिलं वर्षात आहे आणि वर्षाच्या निमित्तानं सर्व त्यांचा दास परिवार, त्यांच्यावरती नातेवाईक आपटिष्ट प्रेमाचे संबंध असणारी सर्व मंडळी उपस्थित आहेत. आणि हे सर्व आपल्या परिसरातले गुरुजन मंडळी, महाराज मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. वास्तविक पाहता आमच्या समोर बसलेले आमच्या भगवान महाराज परमपूजनीय भगवान महाराज या ठिकाणी विराजमान आहे. या बाजूला आमचे शेंडगे महाराजांचे उत्तराधिकारी माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे सगळी मंडळी आपल्या परिसरातली गायनाचार्य, मृदंगाचार्य, गुरुजन मंडळी आज सगळ्यांच्या मागे काम असताना सुद्धा सगळे कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे उपस्थित झालात. आणि बहुसंख्येने आपण सगळे या परिवारावरती प्रेम करणारे मंडळी आपण सगळे उपस्थित आहात. वास्तविक पाहता ह्या परिवाराचं आणि रामगड संस्थांचं जुनं नातं आहे. आज इथं आमचं येण्याचं कारण असंच आहे. माझ्या मागे खूप धावपळी चालू आहेत, सत्याची कामं चालू आहेत, काही वगैरे दिंडीची कामं चालू आहेत. पण या परिवाराचं आणि रामगडचं खूप जुनं नातं. इकडे दिंडी पंढरपूरला जात असताना आषाढीला यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे केव्हापासून दिंडी थांबते. मग दिंडीच्या ओघातून ही सगळी मंडळी गडावर येणं जाणं असतं. आणि या परिवाराचं आमचंही लक्ष्मण बाबा गेल्याच्या नंतर आमचंही त्याचप्रमाणे या परिवारावरती प्रेम आहे. जसे बाबा यांच्यावर प्रेम करायचे त्याच पद्धतीने आहे. म्हणून सर गडावर आले त्या दिवशी त्यांचा मुलगाही एक आला, तो आपला बारका मुलगा पूजाला बसलेला, काय विजय ना, विजय कुमार. हो, विजय कुमार आला आणि सर दोघ जण आले. म्हणले बाबा एवढे कीर्तनाची सेवा तुम्हाला करावी लागेल. त्यावेळेस त्यांच्या बंधूचं मला ही बातमी कळाली होती. त्याही वेळेस मला खूप वाईट वाटलं होतं. मी त्यांच्याकडे तेव्हाही भेटून गेलो होतो. हो, म्हणजे असा हा जुना संबंध यांच्या आणि रामगड संस्थांचा आहे. या उद्देशाने ते म्हणजे बाबांनीच थोडीशी जर कीर्तन रूपी सेवा केली तर आम्हाला खूप बरं वाटेल. मग या उद्देशानं त्यांच्या प्रेमास्तव मी थोडस कीर्तनासाठी उभा आहे. विठाला विठाला. त्यांचे बंधू आहेत भीमराव विश्वनाथ दास, मुक्ताराम विश्वनाथ दास आणि स्वर्गवासी सजोदास यांचे दोन मुलं आहेत. आबांना एक मनोज आणि दुसरा विजय कुमार, हे दोन बंधू आहेत. त्यांच्या वडिलांच्या या श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आहोत. त्यांचा सगळा परिवार पण आहे. अनुभवणी आता एवढे मुलं होते, लहान लहान मुलं होते, सगळ्या गोष्टी ही अचानक गोष्टी सगळी घडून गेली. अशा माध्यमातून होत नाही. पण चला, त्यांनी काहीतरी भगवंताची सेवा, दान, पुण्य त्यांच्या वाटेला आल्याशिवाय राहणार नाही. पुढे मुलंही चांगले कामं करतात. आमच्या सगळ्या साधू संतांचं त्यांना प्रेम मिळावं, साधू संतांचे आशीर्वाद मिळावे, अशा प्रकारची त्यांच्याविषयी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण सगळे जणांनी मिळून या अभंगावर थोडस चिंतन करायचं. विठाला वास्तविक पाहता हा अभंग खूप महत्वाचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज जे मनाशी बोलतात ते खूप महत्वाचं बोलतात. मनाला खडसवून सांगतात की बाबा, जर तुझ्या हातात ह्या दोन्ही गोष्टी आहेत तर तू का भगवंताच्या नामामध्ये रत होत नाही? तो त्या भगवंताच्या सगुण रूपामध्ये का दंग होत नाही? ते रूप तुला का आठवू शकत नाही? हो, आणि या संसाराच्या व्यर्थ या गोष्टीचं तो चिंतन करतो, व्यर्थ पदार्थाचं चिंतन करतो, नाश
नाशवान पदार्थाचं स्मरण करतो, अरे जो भगवान परमात्मा अविट आहे, कधी नाश पावत नाही, त्या भगवंताचं तुला कशा प्रकारचं स्मरण होत नाही. मग त्यावेळेस महाराज मनाला खूप खडसवून बोलत असताना म्हणतात, ए मना, अजिबात या मायाजाळात पडू नको, या संसारातल्या कुठल्याही गोष्टीचं चिंतन करू नको. मनाला अशा प्रकारचा उपदेश महाराज पहिल्या चरणात नको नको माया जाळी काळ आला जवळी ग्रासावे. माया जाळात मनाला सांगतात पडू नको. माया जाळ आपण म्हणतो की बोलता बोलता सरळ बोलतो, माया जाळ खूप कठीण आहे, माया जाळ खूप खूप, अरे जाळच खूप कठीण आहे, ते कोणतं असू द्या. आता गडावर ते ना लोक असं ते हरणाला पकडायला जाळ टाकतात बघा, त्यांना आम्ही खूप विरोध करतो. ते हरण मारतात, जाळ टाकतात. कुठलाही जाळ असो, भोवरा असो, कठीण असतं. त्यामुळे ते जाळ टाकतात. एखादं कदाचित हरण जर त्या जाळ्यात गुंतलं, ऐका बघा जाळ्याचा प्रकार कसा असतो. जाळ्याचा प्रकार असा असतो, जर त्या जाळ्यात एक तर गुंतलं तर महाराज तुम्ही जितकं त्या जाळ्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करता तितकं ते जाळ्यात जास्त गुंतलं जातं. तुम्हाला मला हरणाचा अनुभव म्हणून सांगतो, डोळ्यात बघितलं. ते हरण त्या जाळ्यात गुंतलं ना, ते धडपड करतं बाहेर निघायला. जितकं जितकं ते धडपड बाहेर निघायला करतो तितका त्याचा पायाचा फासा आवडत चालतो. मग तसं जाळ्याचा प्रकार माया जाळ. तुम्ही जितकं त्याच्यामध्ये महाराज गुंतून राहता तितकं ते तुम्हाला करिता बरोबरी, दुरावशी दुरी, तितके तुम्ही भगवंताच्या दूर जाणार. विठाला जाळे ना मग हे पण माया जाळ. नको नको मना गुंतू माया जाळ. का गुंतू? काळ आला जवळी ग्रासावया. जवळ आलेला काळ आहे, आपल्याला खाऊन जाणारे काळ, घेऊन जाणार आहे. जवळ आलेला काळ कसा ओळखायचा? त्याचे काही लक्षण आहेत ना, पण आपण मान्य कुठं करतो? जवळ आलेला काळ, आता आपलं संपत आली घडी. कशी समजायची बरं? आपला वेळ संपत आला, सगळं आपलं आयुष्य कमी राहिलं असं कोणालाच वाटत नाही महाराज. किती बी पांढरे केस होत्या ना, वाटतं का माणसाला माझं आता आयुष्य संपत आलं? किती डोळ्याला कमी दिसू द्या ना, वाटतं का आपल्याला संपत आलंय? एक एक इंद्रिय आपला राजीनामा देतो तरी आपण त्याला परत रिफेरिंग करतो, परत त्याच्यासाठी आपण ऐकाने प्रयत्न करतो. काळ आला जवळी ग्रासावया याची चिंतन आहे हे सगळे. अरे शरीर थकलं जातं, आयुष्य मोजाया बैसला मापारी. क्षणोक्षणी काळ आपलं नाश पावत चाललंय, शरीर संपत चाललंय. क्षणोक्षणी आपण काळाच्या जवळ चाललो. घडी घडी काळ आला जवळी ग्रासावया. सामान्य गोष्ट नाही. अरे जवळ आलेला काळ माणसाच्या लक्षात येत नाही. सगळ्या गोष्टी ज्यावेळी शिथिल होतात, सगळ्या इंद्रियाची पाठव्य शक्ती संपते, मग असं वाटतं बस झाला आता शरीर संपत चाललं. आणि मग कधी संपेल हे माहिती नाही आपल्याला. म्हणून महत्वाचं आहे, देवाच्या हातात काही गोष्टी त्या खूप बऱ्याच महाराज. आपण कधी जाणार, केव्हा जाणार हे काही आपल्याला माहिती, बाकी सगळं माहिती. जन्म कधी झाला, वाढदिवस कधी, लग्नाचा वाढदिवस कधी, लग्न कधी झालं, मुलं कधी झाले, सगळे वाढदिवस माहिती. सगळ्या तिथी तारखी सकट माहितीये, पण जाण्याची तारीख आपल्याला माहिती नाही. हे बरं आहे, ते देवाच्या हातात आहे. ते जर माहिती झालं असतं तर अजून प्रॉब्लेम वाढले असते.
तर ते देवाच्या हातात आहे, हे महत्वाचं. अशा प्रकारचं जीवन संपत चाललंय, काळ संपत चाललंय, घेऊन चालतोय आपलं जीवन. हो आशा. आणि तेव्हा आपलं थोडस तरी आयुष्य मारा. तसं तर 100 वर्षाचं आयुष्य असतं तर 4 आश्रमातून जावं. 100 वर्षाचं असतं तर 4 भाग करायचे. हो पहिले 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रमात राहावे. हो 25 ते 50 गृहस्थ आश्रमात राहावं. हो आणि 50 ते 75 वामप्रस्थी व्हावं आणि शेवटच्या 25 वर्षात संन्यास स्वीकारावा. विठाला असं शास्त्र आहे बरं, हे माझ्या मनाने सांगत नाही. हो आयुष्याचे 4 भाग करावे. 4ही आश्रमातून माणसाचं आयुष्य जावं. हो पण आता काही लोक सोडायला तयार नाही. हो गृहस्थी तर गृहस्थी. हो काही वामप्रस्थी बनत नाहीत. 51च्या पुढे 51, 52 जरा बाहेर निघलं पाहिजे, शांत बसलं पाहिजे. शेवटच्या घटकात का होईना पण भगवान परमात्म्याची खूप सेवा घडली पाहिजे. तसं काही नाही बघा. म्हणून हे आयुष्य जाणारच आहे, घडी थांबत नाही कोणासाठी. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार होश. तरुण जाणार फक्त मानव शरीर आहे. शरीराची किंमत त्याच्यामुळेच आहे. अरे शरीर साधन आहे, साध्य परमात्मा आहे. हा साध्य शरीर नाही बघा. हो साध्य परमात्मा आहे, साधन शरीर आहे. आणि एकदा का महाराज साध्य मिळालं की साधनाची गरज लागत नाही. विठाला आपल्या वाटतं शरीरच साध्य काय, तसं नसतं बरं. चला. आणि अशा प्रकारचं जीवन खूप आहे. म्हणून काळातून तरण्यासाठी खूप महत्वाचं शरीर आहे. आणि 84 लाख एवढी 84 लाख. आणि याच्यात जाण्या आणि 84 लाख एवढ्यातून महाराज तरुण जाण्यासाठी फक्त एक मानव शरीर आहे, बाकी नाही. बाकी 84 लाख येऊन भजन करता येत नाही, पूजन करता येत नाही, परमार्थ करता येत नाही, परोपकार करता येत नाही. आणि जे काही या संसारातून तरण्यासाठी करतात ते फक्त मानव शरीर. फक्त दार मनुष्यद्वार आहे, बाकी नाही. हे काटपाट नगर होतं, तुम्हाला दुसरा कळेल तुम्हाला. हे काटपाट नगर होतं खूप मोठं, लाखो एकरचं नगर. तिथे एक महाराणी राज्य करायची, खूप मोठी राज्य. आणि पहिल्या नगराला अशी कुस असायची. धावतं सांगेल तुम्हाला, लय महत्व सांगेल. कुस असायची, कुस. कुस म्हणजे पूर्ण नगराला कंपाऊंड, खूप मोठी भीत असायची. आणि त्या नगराला संपूर्ण गावकुस म्हणायचं त्याला. आणि असं पूर्ण गाव त्या कुशीच्या आत असायचं, भिंतीच्या आत. आणि त्या गाव कुशीला एकच दार असायचं, त्याला म्हणायचं महाद्वार. वेस गावात जायला एकच दार. एकच दार गावात जायला असायचं. आणि त्या महाद्वारामध्ये असे 4 लोक बसलेले असायचे. विठाला विठाला असे कुस. आणि त्या गाव कुशीला एकच दार, त्या दारातून आत शिरायचे. 4 लोक हमेशा दारात बसलेले असायचे. चोर वगैरे पहिले दरोडे पडायचे, खूप होत नव्हतं मग. आता खूप मोठं नगर, नगराची कुस. एक आंधळा मनुष्य त्या नगराच्या मागच्या दाराला भेट, मागच्या भिंतीला भेटला. आणि त्याला जायचं होतं, त्या आटपाट नगरला जायचं होतं. आंधळा मनुष्य होता. आणि जाणारे काय वाटसुरून विचार, अरे अरे कोण चाललंय माझ्या जवळून? मला आटपाट नगर मध्ये जायचंय रे, मला या शहरात जायचंय. मला जरा रस्ता दाखव. तो जाणारा गृहस्थ म्हणला, महाराज आता नगराचं दार राहिलं पुढच्या बाजूला आणि तुम्ही भेटलात मला मागच्या बाजूला. कधी नेऊन घालू मी तुम्हाला आता या नगराच्या दारामध्ये? तुम्ही आंधळे ग्रस्त आहात, तुम्ही नेत्रहीन आहे, तुम्हाला दृष्टी नाहीये. मी घेऊन जाऊ का? आता मला तरी जायला किती वेळ लागेल तिथपर्यंत घ्यायला. पण एक काम करा,
तुम्हाला मी मधला मार्ग सांगतो. तुम्ही आंधळे आहात, पण ही भिंत जी आहे ना, भिंत कुस, हो, त्या भिंतीला धरीत 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 तुम्ही जा. हो, आणि या भिंतीला धरीत 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 जर तुम्ही गेले, जिथं हे पोकळ दरवाजा आहे, तिथे माणसं बसलेले आहेत, समजावं हे त्या नगरात जाण्याचं दार आहे. ते ठीक आहे बाबा. हो, मग त्या आंधळ्या माणसाला ग्रहस्थाला त्या भिंतीला असं लावून दिलं, भिंतीला चिकटवलं. हो, मग तो आंधळा ग्रस्त असा भिंतीला धरत 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 गेला. सकाळी निघलेला ग्रहस्थ 5 वाजले त्याला भिंतीपाशी जायला. हो, त्या दारापाशी जायला. हो, असं धरत 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 चालला. पण म्हणा आता भिंत आली, हो, दार आला, आतमध्ये जायचं दार. मला सकाळ धरून चलतोय, हा, भूक बी लागली खूप, पण चलत बिराव. दार आलं, भीतीचा हात काढला, खिशात घातला. मला जरा 4-2 फुटाने खिशात खात वर्षी कापे चालता चालता. हो, भीतीचा हात काढला, खिशात टाकला. बरं, उभा राहा ना, उभा बी नाही राहिला, तेवढं 2-4 पाव चललो मी. हो, भीतीचा हात काढून खिशात घातला, तसाच चलत राहिला. हो हो, फुटाण्याच्या आदला बदली करतो, तोंडात टाकतो, ते दार गेलं माग. दार माग गेलं, परत भीतीला हात लावला. हो, आता त्याला त्या दारात येण्यासाठी काय करावं लागेल? चुकलियावर आता त्या दारात येण्यासाठी त्याला पूर्ण चक्कर घालावं लागेल. हे सोडून द्या दृष्टांत. तसं मानव शरीर जर एक तुमचं व्यर्थ गेलं, तर तुम्हाला परत मानव शरीर जर मिळायचं असेल तर 84 लाख योनी फिरून यावं लागेल, तेव्हा मनुष्य शरीर मिळेल. कोटी कोटी फेरा पण आमचे महाराज सांगतात, मनुष्य देह तेव्हा मिळतो, मनुष्य शरीर एकेका योनीमध्ये कोटी कोटी वेळेस. तुम्ही खोटं म्हणता म्हणून इतकं अवघड सांगितलं नव्हतं मी. हो, एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग मनुष्य जन्म. पण जाऊ द्या, कलियुग चालू आहे, आयुष्य कमी आहे, तुम्हाला डिस्काउंट. हो, एकदाच फिरून या. 84 लाख शरीर आहेत. योनी म्हणजे काय? या मृत्यू लोकात 84 लाख शरीर आहे. शरीर असले किडे मकोडे मग सगळे जातात त्याच्यामध्ये. हो, आणि हे सगळे शरीर फिरून यायचं. मग त्या लाईन मध्ये 84 लाख शरीरात एक मानव शरीर आहे. मग ते स्त्री असो पुरुष असो, एक शरीर आहे. हो, एक जन्म वळखी कला आत्माराम. स्वरूपामध्ये बसलेला राम. आत्माराम अजून आत्मारामाच्या शब्दात कणा कणा भिडलेला राम. हो, आपण म्हणतो राम राम, भेटला काय म्हणतो? राम राम. कुणाला म्हणतो राम राम? अमुक अमुक व्यक्तीला आत्मा राम राम नसतो, त्याच्या आत बसलेल्या आत्मारामाला राम राम असतो. विठाला आणि त्या रामाची ओळख करून घ्या. एका
या जन्मात कुठल्याही एका जन्मात ह्या जन्मात ते पुढे जेव्हा जन्म भेटेल मनुष्य जन्म तेव्हा का होत नाही, पण आत्मा रामाची ओळख करून घ्या. ओळख करून घ्या म्हणजे भगवान परमात्म्याचं ज्ञान करून घ्या. आणि एकदा का ते ज्ञान झालं की परत तुम्हाला या 84 लाख योनीमध्ये नाचायची गरज पडत नाही. मग तद्रूप होतं. स्वरूपता नावाची मुक्ती मिळाल्यावर मग काय शिल्लक आहे. म्हणून मनाला बोलतायत महाराज, मनास हे सगळं मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो, या दोन्ही गोष्टी मनाच्या काळात आहे. म्हणून महाराज मनाला बोलतात. आणि अशा प्रकारचं मनाला बोलताना सांगतात, अरे उडी काय, एकदम काळ जवळ आला, मला घेऊनही चालला. पडली होडी सोडविना तेव्हा मायबाप. कोण सोडताय काळाच्या तावडीतून? मायबाप सोडतात काय? सोडत नाही महाराज, कोणी सोडत नाही महाराज काळाच्या तावडीतून. कोण नाही सोडत. चकारात्मक बोलायचं नाही आताच, हो, पण बाकी कोणी सोडत नाही. आई बाप काय सोडतील बिचारे? ते बंधुकांता संपत्तीचे हे सगळे सुख दुःखात असतात आपल्या. हो, दुःखात काही सुखात जास्त असतात. हो, दुःखामध्ये जे सहकार्य असतं, दुःखात ज्यांचं महाराज खूप आपल्याला स्नेह मिळतं ना, ती माणसं विसरत नाहीत महाराज कधी. हो, अरे तहान लागली तर ज्याने पाणी पाजलं त्याचे माणूस उपकार विसरत नाही. हो, पण आता कृतज्ञतेची खूप जास्त वाढली महाराज संख्या. हो, ज्यानं पाणी प्यायला दिलं त्याचा ग्लास खिशात घालून जाते महाराज, त्याला कृतज्ञ म्हणायचं. हो, ज्यांनी पाणी ग्लास भर पाजलं त्याला दूध पाजायची भावना व्हावी, याला कृतज्ञ म्हणतात. विठाला कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा. अशा प्रकारची भूमिका महाराज म्हणतात. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबा. बिचारी मायबाप काय सोडवतील काळाच्या तावडीतून. महाराज काळ संपन्न गोष्ट नाही. एक तर आई बापाच्या देखता मुलगा मरू नये अशी गोष्ट आहे महाराज. हो, आई बापाच्या देखता जर संतान जर मेली तर ते कधी सहन करत. दुःख दुसरं डोंगरासारखं असू द्या, आई बाप सहन करतात. हो, पण आई बापाच्या देखता जर त्यांचा लहान हो मुलगा मरू नये महाराज, संतान मरू नये. हो, ते दुःख आई बाप कधी सहन करत नाहीत महाराज. खूप दुःख असतं ते. हो, एक वेळेस पती गेला, हो, पत्नी दुःख सहन करते, पण अहो तिचा जर मुलगा जर तिच्या देखता आईच्या देखता जर गेला तर कधीच आई समाधानी राहत नाही, कधीच नाही. हो, आयुष्यापर्यंत ती कधी समाधानी राहत नाही महाराज. हो, हे दुःख असतं. हो, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. हे दुःख काय सांगायसारखं आहे? हे दुःख खूप कठीण आहे. म्हणून महाराज म्हणतात कोण सोडवणार नाही, कोण सोडवू नाही. हा, त्या हरणाचं उदाहरण तुम्हाला माहिती ना, जडभरत राजा हरणी गरबा गेला. अरे त्या संसारातले आम्ही हरणावर ज्या राजाचं प्रेम, त्या राजानं सुद्धा महाराज अंतकाळच्या वेळेला सगळा संसार त्यागून फक्त महाराज अशा प्रकारचं त्यांचं जीवन त्यांनी वेच केलं. आणि तो सुद्धा राजा हरणाच्या गर्भात गेला. सामान्य गोष्ट नाही.
बाकीचे बसा, फक्त त्यांच्या परिवारातले जा. हो, विक्षेप करू नका, फक्त परिवारातले जा. या एक कोड ह्या सगळ्या उठून जातात, आमच्या रोजचे माहिती आहे. हो, बाकीचे बसून राहा, त्यांच्या परिवारातलेच फक्त जा, विक्षेप करू नका मध्ये. विठाला विठाला महाराज आमच्या जीवनामध्ये सांगतात, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतात. हो देवा, हे काळाची उडी खूप आपल्या जीवनामध्ये पडते. मग याच्यासाठी नेमकं काय करावं, आम्ही याच्यातून कशा पद्धतीनं सुटावं, काय केल्यावर सुटावं. हो, मग त्यावेळेस महाराज आमच्या जीवनामध्ये सांगतात, हे काळ आहे ना, हा काळ खूप कठीण आहे. हो, घेऊन जाण्यासाठी तर खूप जाणारच आहे, एक दिवस घेऊनच जाणार आहे आपल्याला. अशा काळाच्या तावडीतून सुटण्यासाठी एक भगवंताचं नाम तरुण जाण्यासाठी आहे, हे महत्वाचं आहे. विठाला कधीच कीर्तन करत नाही या गोष्टी, हे रोज अनुभव आम्हाला. त्याच्यामुळे 12 नंतर कीर्तन एक चालू करायला पाहिजे. कीर्तन सुरू करायचं तुम्ही उठून जायचं, हे जमतच नाही मग आम्हाला कीर्तन करायला. चला काय सांगू आता, विसरून गेलो आमचं सगळं. भगवान परमात्मा सांगतो बाबा, आणि ही बुद्धी ज्यांची आहे, सद्बुद्धी आहे, आणि त्यांच्यातून जे लोक तरतात ते महत्वाचं आहे. काळ काही सामान्य गोष्ट नाही, काळ जाणारच आहे, काळ घेऊनच जाणार आहे. किती हा संसार म्हणजे खूप अवघड आहे महाराज. संसारावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्याला महाराज भगवान परमात्मा, आता ते संसार रडवतोच माणसाला, संसार थोडा सुख देतो. संसार तर तसं, पण ज्यांनी खूप जीवाच्या पलीकडे संसार केला, हो, खूप संसारावरती प्रेम केलं, संसार त्यांना रडल्याशिवाय राहत नाही महाराज. राजा भर्तृहरीचं चरित्र मी सांगत असतो. राजा भर्तृहरी महान राजा होता, महान राजा होता. संसारात खूप त्याचं प्रेम, खूप प्रेम संसारात. एवढं मोठं नगर होतं त्याचं, खूप मोठं नगर, आणि खूप मोठं ते असं नगर होतं त्याचं. राज्य खूप मोठं होतं राजा भर्तृहरी. राजा पण चांगला होता राजा भर्तृहरी, धर्मनिष्ठ होता, राष्ट्रभक्त होता, साधू संतांची सेवा करायचा. राजा पण चांगला होता. मग नेमकं परिणाम काय झाला, चांगला राजा होता, अनेक साधू संत एक दिवस एकत्रित आले आणि राजा भर्तृहरीला खूप चांगला प्रसाद दिला. तुझ्यासारखा राजा खूप जगावा, आणि तुझ्या राज्यामध्ये सुख समृद्धी खूप भरपूर आहे, चांगलं राज्य आहे तुझं. तुझ्यासारखा राजा जगण्यासाठी साधू संतांनी एक वेळेस काय केलं, आपले सगळे साधू संत मिळून आले आणि त्यांच्या पुण्याच्या सामर्थ्यानं, तपस्याच्या सामर्थ्यानं साधू संतांनी एक फळ तयार केलं, एक सुंदर प्रसाद, आणि राजा भर्तृहरी दिला, प्रसाद घ्या राजेसाहेब, हा तुम्ही प्रसाद घ्या, आणि हा प्रसाद तुम्ही खाल्ल्याच्या नंतर तुम्ही अमर होता. घ्या, असा प्रसाद आहे. आम्ही सगळ्या साधू संतांच्या पुण्याच्या सामर्थ्याने हे सगळं आम्ही केलेलं आहे, तुम्ही प्रसाद घ्या. मग दिला प्रसाद राजाला, अमर होण्याचा प्रसाद, अमर होण्याचा प्रसाद राजासाहेबाला मिळाला. आणि राजासाहेबांनी, महाराज त्याला वाटलं आता मी एक फळ खाईल तर मी अमर होईल, पण माझ्या देखता जर माझी पत्नी, जर माझी राणी, जिच्यावर मी प्रेम करतो, माझी राणी जर माझ्या देखता जर ती स्वर्गवासी झाली तर मला सहन होणार. मग त्यानं काय केलं, राजानं फळ ते राणीला दिलं, राणी अमर होण्याचं फळ दिलं, अमर होण्याचा प्रसाद राणीला दिला. आणि राणीला दिल्याच्या नंतर महाराज, राणीचं सुद्धा त्या राजावर प्रेम नव्हतं. त्या राणीचं प्रेम नाही, त्यांच्याच एक राजवाड्यामध्ये घोड्याची सेवा करणारा, घोडे धुणारा, घोड्याची सगळी साफसफाई करणारा, म्हणजे घोड्याचा खरारा करणारा, त्या राणीचं प्रेम त्याच्यावर होतं. एवढा मोठा महान राजा तिला लक्षात नाही आला, एवढं मोठं फळ त्यानं अमर होण्याचा प्रसाद मला दिलाय, आणि तिला वाटलं तो जर घोड्याचा खरारा करणारा ग्रस्त माझ्या देखता जर मेला तर मला सहन व्हायचं. राणीने सुद्धा तो अमर होण्याचा प्रसाद त्या घोड्याच्या खरारा करणारा सेवकाला दिला. मग तिथेही काही अडचण नाही, त्यातलं प्रेम त्या राणीवर नव्हतं. असं किती वेळ सांगून कव्हार बिचरेल महाराज प्रसाद. त्या राणीचं सुद्धा प्रेम त्याच्यावर नव्हतं, त्या घोड्याचा खरारा करणाराचं प्रेम नव्हतं राणीवर.
त्या घोड्याच्या सेवकाचं प्रेम त्यांच्याच महालात एक झाडू पोछा करणारी भांडे घासणारी एक दाशी होती. त्या दाशीवर त्याचं प्रेम. तो म्हटला मी फळ खाईल, मी आंबर होईल, ती मेल्या मला तरी काय बरं वाटेल काय. ते राजा भर्तृहरीचं चरित्र आहे. त्यानं ते फळ त्या दाशीला दिलं. पण ऐका, या तिघापेक्षा बी हुशार होती दाशी. दाशी म्हणले हे फळ खाल्ल्यावर अमर होणार आहे माणूस. काय होणार आहे? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. आणि हे फळ मी खाल्ले तर मी अमर होईल. आणि काय करू अमर होऊन? यांचे भांडेच घासू का? चंद्र सूर्य आहे तेव्हा यांच्या फडच्याच पुसू का? हे फळ माझ्या कामाचं नाही. अमर होईल तो माणूस जगाचा पोशिंदा. अरे मी अमर होऊन काय करू? हे फळ आपल्या राजाच्या कामाचं आहे. राजा चांगला आहे, धर्मनिष्ठ आहे. राजाच्या नगरामध्ये प्रजा सगळी सुखी आणि समाधानी आहे. हे फळ आपल्या कामाचं नाही. दाशीच्या हातात मिळेल फळ एकदम. दाशी राजेसाहेबाकडे गेली. भर्तृहरी राजाकडे गेली. राजेसाहेब, हा अमर होण्याचा प्रसाद आहे. राजेसाहेबाकडे जेव्हा तो प्रसाद आला तेव्हा राजाला सगळं समजलं. आणि राजा राणीकडे जाऊन एकच वाक्य उचललं, राणी काय कमी केलं होतं? एवढा मोठा संसार व्याप तुमच्यासाठी मी करतो. घर दार राज्य परिवार कोणासाठी आहे? पण मूर्ख राजा भर्तृहरी, कित्येक वर्ष झालं मी तुझ्यासारख्या नासक्या तुसक्या शरीरावरती प्रेम केलं. इतकं प्रेम जर पांडुरंगावर केलं असतं तर प्रत्यक्ष पांडुरंग मला मिळाला असता. पण मला आजपर्यंत हे कळालं नाही. त्या क्षणी महाराज राजा भर्तृहरी राज्याचा त्याग केला आणि गंगेच्या किनारी जाऊन खूप साधना केली, साधू संतांची सेवा केली आणि अंतिम गतीला भगवंताला प्राप्ती करून घेतलं. हा संसार असतो. विठाला संसारावर कितीही प्रेम करा, संसार आपल्या ना सोबत येतो ना संसार कोणाचा पूर्ण झालाय. संसाराचं स्वरूपच अपूर्ण आहे. त्याचं स्वरूप अपूर्ण, तो काय पूर्ण होणार आहे? मग या जगात पूर्ण कोण आहे? पूर्ण फक्त परमात्मा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. संसाराचं स्वरूप अपूर्ण आहे. हो, जगात फक्त परमात्मा पूर्ण आहे. आणि ज्याचं स्वरूपच अपूर्ण आहे ते कधीच पूर्ण होत नाही. महाराज, कोणाचा संसार पूर्ण झाला सांगा? एखादं तरी नाव मला सांगा की ज्यांचा संपूर्ण संसार पूर्ण झाला. एकही नाव तुम्ही सांगू शकत नाही. एकही नाव सांगू शकत नाही. पण परमार्थ कुणाचा पूर्ण झाला मी तुम्हाला एक तासभर यादी सांगू शकतो. विठाला कुणाचा पूर्ण झाला? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यासांबरीष, शुक, शौनक, भीष्मदाव्यान, रुक्मांग, गदार्जुन, वचिष्ठ, विभीषणादीन पुण्यानि मां परम भागवतां स्मरामि. या सगळ्या भक्तांना संसार पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ. मग या अशा प्रकारची ज्यांची युक्ती पूर्ण झाली. अरे मग आता आम्ही तर देवापर्यंत पोहोचलो. मग आई बाप तुम्ही म्हणजे नाही सोडू शकत, देवाची प्राप्ती करून देऊ शकत नाही म्हणजे जाऊ द्या, नाही करून देत. ते आई बाप सोडू शकत नाही म्हणजे मग कोण आम्हाला या संसारातून सोडू शकतं? म्हणजे आमचे सोयरे धायरे खूप मोठाले. आमदार, खासदार, मंत्री, संत्री, प्रधानमंत्र्या पुसतो, राष्ट्रपती पुसतो आमच्या हात आहे. ओळख आहे आमची. हे तरी सोडू शकतात का? महाराजांनी हेच
केवढ्याला हो. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. काही लोकांना नात्यात अभिमान हो आमचे ते सोयरे हो काय सोयरेत आमचे सोयऱ्याच्या जीवावर उड्या हाणतोय. सोयऱ्याला माहित होती तू गेलेला तिकडूनच फोनवर म्हणते किती टाइम आहे अजून वेळेवर सुद्धा हजर होत नाही. हो सोयरे अनेक सोयरे भली भली. तुकाराम महाराजांनी खोट शब्द वापरलाय महाराजा भली भली म्हणजे असं म्हणायचं तुला गेला काय भला भला आता खोट शब्द आहे. भले भले सोयरे काय सोडवतील ते आपल्याला म्हणजे राजा सोडू शकत नाही. काय राजा भारताचा राजा कोण आहे सध्या हा कोण आहे मी बंदच करतो. तुम्ही सारे हुशार माणसं आहेत बरं. राष्ट्रपतीला राजा म्हणतात. द्रौपदी मुर्मू म्हणजे माझा डायरेक्ट परिचय तिच्याशी. सोडविना राजा देशीचा चौधरी. चौधरी या शब्दाचा अर्थ आहे पंतप्रधान. काय चौधरी या शब्दाचा अर्थ आहे पंतप्रधान. माझा राष्ट्रपतीशी पंतप्रधानाशी संबंध डायरेक्ट. त्यांना स्वतंत्र अधिकार आहे फाशीची मुक्त करायची पण बंधनातून सोडायचं काय थांबवत. सोडविना राजा महाराज म्हणतात अभंगात आहे बरं हो. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. अनेक म्हणजे सगळे आले त्यात मग हो माझा कोणाकोणाशी परिचय. लोकांनी परिचय दाखवतात महाराज. बळच एखाद्याच्या जवळ जातात पुढाऱ्याच्या बळच ते म्हणजे खाली उतरा हे तसेच एखाद्या वर येऊन हातात हात देतून फोटो काढतो हो आणि तो फोटो आणून घरातल्या बैठकीत लावतो हो. येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं आमचा परिचय केवढ्या लोकांसंग. अनेक सोयरी भली भली. काय महाराज सांगावं असं महाराजांनी उच्चार केला याच्यामध्ये. हे सोयरे काय कामाचे हो. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा विठ्ठला अंतकाळीचा सोयरा जो अंतकाळीच्या धावनी देहांत काले तुम सामने हो गोविंद दामोदर माधवे यह गीत गाकर तननाथ त्याग गोविंद दामोदर माधवे. अनेकांच्या शेवटच्या क्षणाला देव आला नाही आला. अरे पितामह भीष्माचार्यांच्या बरोमारोमात बाण मुरलीवाले और टेडी टांग वाले सरकार तुम्हालाच तर पाहत होतो हो. किती मस्त आहे महाराज. अरे मानव नाही काही पशु आहेत पण शेवटच्या क्षणाला देव आहे. गिधाड जाती जन्माला आलेला जटायू हो प्रभू रामचंद्राची मांडी आहे. लक्ष्मणाने जल आणलं प्रभू रामचंद्र त्याला पाणी पाजतायत. देवाला पाहता पाहता जटायूने प्राण सोडला. काय भाग्यवान असेल. अरे माणसं नाहीत ते पशु आहेत पण माणसापेक्षा श्रेष्ठ ठरले. विठाला अनेक सोयरे भली भली. हे काय कामाचे महाराज सोयरे धायरे हे कामाला नाही पडत हो. सगळं वरवरचं प्रेम आहे माया लबाड आहे सगळी महाराज हो. सासू साठी रडे सून आणि भाव अंतरीचा विभिन्न. सासू रडते सून बी रडते आपलं ते सासू जर मिली तर सून बी रडते लेक बी रडते हो. म्हातारीची लेक बी रडते सून बी रडते पण काय फरक असतो का नसतो त्याच्यात हो. सूनबाई बी रडते पण खाली तोंड घालते आणि तोंडात बोट घालून डोळ्याला लावते. तिला वाटतं बरं झालं गेली म्हातारी हो. भाव भिन्न भिन्न भाव आहे. जावा जावा त्या दोघे म्हातारी चालली आपली नदीच्या कडे जायचं होतं स्मशानभूमीमध्ये हो. जांभळाचे दिवस होते सुंदर जांभळ लागलेले होते हो. रडता रडता दोघे जावा जावा एकमेकाला पुन्हा त्या काळ निळ जांभळ बघ किती सुंदर आहे हो. ते म्हणते थांब की जरा येता येळग हो. याला म्हणायचं भाव भिन्न हो. हे एकच आहे महाराज हो. हे भाव जरी असला तरी देवाविषयीचा भाव वेगळा संसारातला भाव वेगळा. हे इकडे लावायचं सगळं दृष्टांत म्हणजे हसण्यासारखे इकडे घ्यायचे हो. अशा प्रकारचं जीवन ज्यांचं आहे ते खूप महाराजांचा भाव या ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दरुशने. हे जीवन आहे सामान्य गोष्ट नाही. म्हणून अनेक सोयरे भली भली. मला हे शब्द असाच आवडतो का नाही आवडतो म्हणजे मला लय वाईट वाटतं या शब्दाचं महाराजाच्या हो. कसे बोलले महाराज. ह्या शब्दातून आपल्याला घेण्यासारखं महाराज. या शब्दावरून असं घ्यायचं कोणी कोणाचं नाही काही कामाचं नाही महाराज. कोणी
भली भली कसे बोलले महाराज बघा बरं. नाही रे नाही कुणाचे नाही रे अनेक सोयरे भली भली काय कामाला पडली कोणाच्या सांगा ना तुम्ही. हा नाही महाराज कामाला पडत. हो आपली कर्म आहेत आपल्याला भोगायचे. हो देव आवडतो सगळ्याला. हो कुणा कुणाला देव आवडतो बरं. सगळ्याला देव आवडतो. आवडतो ना सगळ्याला. नुसते मांडवला बरं देव आवडतो. हो कुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा. देव घरा देव घरा आवडतो. देवा घरी जायला कोणाला आवडतं. आता तुम्हाला कीर्तनच कळत इकडे मग देव घरी यावा वाटतो. देवा घरी नाही जावं वाटत का. जावं वाटतंय कोणा कोणाला जावं वाटतंय ताबडतोब. आता तुकाराम महाराज याच्यात बघा बिजीला. हा त्यांच्या विमानात बसून जा जरा जायचं. हो महाराज हे महत्वाचं. देव खूप महत्वाची साधना. ही सोयऱ्याचं जाऊ दे त्या सोडून. हो आमच्या जो अंतकाळीचा सोयरा कामाला पडला तो साक्षात भगवान. अनेकांच्या अनेक राक्षसाच्या कामाला पडला. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. जाऊ द्या म्हणे काळजी करू नका. मग आता आईबाप सोडू शकत नाही. सोयरे धायरे सोडू शकत नाही. राजा पंतप्रधान कोणी सोडू शकत नाही. मग द्यायची का अपेक्षा सोडून नाही काय सागरात कोणी सोडून जाणार. अरे म्हणजे तशी अपेक्षा सोडू नका. या भवसागरामधून तरुण घेऊन जाणारा तुम्हाला एकच आहे. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी. तुका म्हणे तुझे सोडविना कोणी. सोडविना कोणी. तुका म्हणे सोडविना कोणी.
पाणी वाचून या. हो, वाचून या म्हणजे तुला या संसारात हे कोणी सोडू शकत नाही. जर या संसारातून कोणी सोडणार असेल तर ते भगवान परमात्मा एक चक्र पाणी आहे. चक्र पाणी या ठिकाणी का संबोध. खूप सेवा करा. संसाराचं मिथ्यात्व जरा पटवून घेतलं पाहिजे. काय संसाराचं घेऊन बसले. खूप संत झाले. पत्नी रागावली म्हणून संत झाले. आणि पत्नी रागावल्या जर कोणी संत झाला हो आणि अनेक जन्माचा भाग्याचा उदय झाल्यानंतर अशा आज आपण त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने एकत्रित 12 महिन्यात चाललेलं असतं एक श्राद्ध. अंत्यविधी, दशक्रिया विधी, त्याच्यानंतर परत गंगा पूजन वगैरे दिवसापर्यंत चालतं. त्याच्यानंतर मासिक श्राद्ध असतं. वर्षभर किती श्राद्ध असतं? मासिक श्राद्ध. महिन्याला आपण जीव गावतो त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. आता मासिक श्राद्ध संपलं. 12वं मासिक आलं की त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आता इथून पुढे मासिक श्राद्ध नाही. हो, आता वर्षालाच केलं तर त्याला म्हणतात पुण्यतिथी, पुण्यस्मरण केलं तर. नाही तर पण वर्षापर्यंत या वर्ष श्राद्धाच्या विधीपर्यंत सगळा विधी पूर्ण व्हावा लागतो. अशा उद्देशानं या संपूर्ण परिवारानं स्वर्गवासी आबांचं हे पूर्ण आतापर्यंत सगळा यथायोग्य विधी त्यांचा पूर्ण पार पडलेला आहे. जसं ज्यांचं कर्म असेल तसा पुढे त्यांना जन्म मिळेल. त्याच्यामध्ये आपण कोणीही काही बदल करू शकत नाही. केले कर्म झाले तेच भोग आले. किंवा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या जगात देव कोणाला सुखही देत नाही आणि या जगामध्ये देव कोणाला दुःख बी देत नाही. मग तुम्ही म्हणताल या जगात देवाचं काम आहे तरी काय? या जगात देवाचं एकच काम आहे. ज्याचे ज्याचे कर्म आहेत तसे त्याला फळ देण्याचं काम ईश्वराचं आहे. तुमचे चांगले कर्म असतील तर तुम्हाला सुख पदरात मिळेल आणि तुमचं कर्म जर वाईट असेल तर तुम्हाला दुःख मिळेल. कधीही माणसाने वाईट वाटून घ्यायचं नाही. ज्यावेळेस दुःख येतं ना त्यावेळेस समजावं आपलं पाप संपत चाललंय. हो, आणि ज्यावेळेस महाराज आपण खूप सुखाचा अनुभव करतो ना त्यावेळेस समजावं आपण पुण्य जे केलंय त्या पुण्याचा सध्या उपभोग चालू आहे. हे लक्षात ठेवा. हो, कुठलंही कर्म उगत आपल्या जन्मात घडत नाही. संचिता वाचल्याशिवाय नाहीच होत मागा. हो, चला हे सगळं आता सांगण्यासाठी बस झालं. पुढे अजून लोकांना सगळ्यांना जेवण करायचे आहेत. आणि दादा सगळं नंतर सांगा. माईकवर सगळं असेल ते विधी जेवण खावणं. नंतर सगळे टाळकरी खाली बसतील ज्ञान तुकाराम करून आणि सगळे खाली बसतील. माईकवर सगळे सर सांगतील. बरं ठीक आहे. हो, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोली रे गोरे या अभंगावर हरिभक्त परायण योगीराज स्वामी महाराज यांनी आबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या अभंगावर उत्कृष्ट असं निरूपण केलेलं आहे. माझे वडील स्वर्गीय विश्वनाथराव दास आणि हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज यांचे संबंध. आणि लक्ष्मण महाराज आवर्जून प्रेमाने इथं थांबायचे. दिंडीला जाताना सांगायचे की मी रामगड ते पंढरपूर एवढ्या मोठ्या दिंडीमध्ये कोणत्याही धाब्यावर थांबत नाही. पण आमच्या वडिलांची त्यांच्यावर श्रद्धा आणि प्रेम मी आवर्जून या ठिकाणी धाबा असून सुद्धा थांबतो. महाराजांना परत मी विनंती करतो. महाराजांनी शब्द दिलाय की नाही, लक्ष्मण महाराजांची जी परंपरा आहे ती मी सुद्धा मोडणार नाही. आणि आमच्याकडून सुद्धा साधू संतांची सेवा घडावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या दास कुटुंबावर प्रेम करणारे तुम्ही सगळे सर्वजण, तुमचं सगळ्यांचं या प्रसंगी मी हार्दिक स्वागत करतो. हरिभक्त परायण शिव
योगी बाल उपासक भगवान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचंही मी महाराजांना विनंती करतो की भगवान महाराजांचं स्वागत तुम्ही करावं. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज हेही या प्रसंगी, कारण म्हणजे साधे महाराज अगदी महाराज म्हणजे महाराज असून सुद्धा साधे राहतात अगदी आणि जनसामान्यामध्ये मिसळतात. ज्ञानेश्वर माऊलींनाही मी विनंती करतो आपण यानंतर हरिभक्तपरायण नेवडे महाराज यांचंही या प्रसंगी स्वागत करण्यात येत आहे. आरोग्याच्या माध्यमातून जनसेवा आणि अध्यात्मामध्ये सुद्धा सेवा करणारे डॉक्टर अशोक गंगुरे महाराज हेही या प्रसंगी उपस्थित आहेत. यांचंही स्वागत मनोज सुभाष क्षीरसागर हेही उपस्थित आहेत. उद्योगपती यांचंही दास परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांचे दर्शन करायचे. महाराज इथं बसलेले 5 मिनिटं. माझ्या मना लागो छंद गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. तेणे देह ब्रह्मरूप गोविंद नित्य गोविंद, तेणे देह ब्रह्मरूप तेणे देह ब्रह्मरूप, तेणे देह ब्रह्मरूप, निरसेल नामरूप गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद 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 नित्य गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद.
तुटेल सकळ उपाधी तुटेल सकळ उपाधी तुटेल 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 सकळ उपाधी तुटेल सकळ सकळ तुटेल सकळ